शहराची वाटचाल अस्वच्छतेकडे, प्रशासनाचे दुर्लक्ष. शहरात अनेक ठिकाणी कचरा उघड्यावर टाकला जात आहे. या कचऱ्यामध्ये प्लास्टिकचे प्रमाण जास्त असून या कचऱ्यामधून परिसरात दुर्गंधी पसरत आहे. काही ठिकाणी या कचऱ्यामध्ये दारूच्या बाटल्याही पाहायला मिळत आहेत. नुकताच पावसाळा सुरू झाल्याने या कचऱ्यामधून डासांची उत्पत्ती होत आहे. वर्दईच्या ठिकाणी शाळा परिसरात कचऱ्याचे ढीगच ढीग पाहायला मिळत आहेत. या कचऱ्याच्या दुर्गंधीचा त्रास नागरिकांना सोसावा लागत आहे. शहरातील कचऱ्याच्या दुर्गंधीतून नागरिकांची सुटका कधी होणार? महापालिकेच्या सुस्त शासनाला आता तरी जाग येणार का, असा प्रश्न नागरिकांमधून होत आहे. या कचऱ्याच्या प्रश्नावर आपली प्रतिक्रिया देताना डॉक्टर सरोज शिंदे म्हणाल्या, 95ला आम्ही दोघांच्या एकमताने कोल्हापूरमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. तेव्हा कोल्हापूर अतिशय शांत, अतिशय स्वच्छ आणि एक प्रेमळ गाव म्हणून होतं. आजही शांत आणि प्रेमळ गाव नक्कीच आहे. चालत रस्त्यावरून गेलो तर हमखास पायाला मोच येते, इतके रस्ते खराब आहेत. पाणी साठलेलं असतं. प्रचंड रस्त्यातल्या कुत्र्यांचा त्रास होतो. रात्रभर कुत्री ओरडत असतात. दिवसभर काम केल्यानंतर शांत निद्रासुद्धा मिळत नाही. सकाळी चालत गेलं तर आपल्या गाडीसमोर एक 4 ते 10 का 15-20 गायी उभ्या असतात. त्यांना चुकत गाडी काढावी लागते. आणि कचऱ्याच्या आणि स्वच्छतेच्या बाबतीत बघाल तर कोणी वालीच नाही. आम्हाला कोणी कुणाला विचारायचं नाही. तक्रार केली तर सांगतात फोटो काढून पाठवा. आता रोज आपापली कामं करायची का ह्यांना फोटो काढून पाठवायचे? त्या मॅनेजमेंटला कुठं घाण दिसत नाही रस्त्यामध्ये? कोल्हापूरच्या मागून इतकी गावं पुढे गेलीत स्वच्छतेच्या बाबतीत. मी म्हणते की पूर्णतः महानगरपालिकेचा दोष नाही आहे. लोकांनी सुद्धा स्वच्छता राखली पाहिजे. पण कुठेही महानगरपालिकेचं इनिशिएटिव्हच दिसत नाही. गेली वर्षानुवर्ष कोल्हापूरमध्ये काही वगळले तर जे महापालिकेचे प्रशासक वगैरे म्हणून येतात तेही कामाची दखल घेत नाही. यायचं 2 वर्ष काम करायचं आणि निघून जायचं. कोल्हापूर सुधारायला पाहिजे, स्वच्छ व्हायला पाहिजे अशी इच्छा काही ठराविक अधिकारी वगळले तर कुणाचीही दिसत नाही. आम्ही तुम्हाला सहकार्य करायला तयार आहोत, पण तुमच्याकडून कुठलाच इनिशिएटिव्हच नाही. पार्किंगच्या बाबतीत इतके प्रॉब्लेम. शहरात ठिकठिकाणी पडलेला कचरा उचलण्यात यावा आणि शहर कचरामुक्त करावे. प्रशासनाने गांभीर्याने हा विषय मार्गी लावावा, असे बांधकाम व्यावसायिक राजीव पारिक म्हणाले. कोल्हापूरमध्ये गेल्या बऱ्याच वर्षामध्ये बांधकाम विकासांच्याकडून विकासाचे खूप मोठे योगदान शहराला लाभलेले आहे. आणि नवीन बांधकाम नियमावली आल्यानंतर प्रचंड प्रमाणात बांधकामं सुरू झालेली आहेत. त्यामुळं महापालिकेच्या उत्पन्नात बांधकाम व्यावसायिकांच्यामुळे खूप मोठी वाढ झालेली दिसून येत आहे. परंतु एक खेद नमूद करावा लागतो आहे, एवढ्या मिळणाऱ्या रकमेमधून देखील आरोग्याकडं महापालिकेनं विशेष लक्ष द्यायला पाहिजे, थोडं लक्ष दिलेलं दिसून येत नाही. बरीच दुर्गंधी, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटच्यासाठी प्रकल्प सुरू करणे यासारखी कामं खूप पुढाकारानं महापालिकेनं घ्यायला हवी होती, ती घेतली गेलेली दिसून येत नाहीत. त्यामुळे शहरात दुर्गंधीचा आणि आरोग्यावरती खूप मोठा गंभीर परिणाम झालेला दिसून येतोय. बऱ्याच ठिकाणी डासांच्या प्रादुर्भावामुळे रोगराई पसरत आहे. त्याच्यावरती प्रशासनानं खूप वेगळ्या पद्धतीने लक्ष देणं गरजेचं आहे. शहरातील सामान्य नागरिक ही कचऱ्याच्या ढिगाला वैतागले आहेत. जशी कोल्हापुरात जागोजागी कचऱ्याचे ढीग लागलेत, तसे आमच्या बी प्रभागात कचऱ्याचे ढीग लागायला आलेत. तरी सर्व कोल्हापूरचं आमच्या कचऱ्याच्या साफसफाईच्या दृष्टीनं प्रशासनानं प्रयत्न करावेत. जसे नाले साफ केलेत तसे कचरा साफ करून आमच्या आरोग्यासाठी प्रशासनानं प्रयत्न करावेत. एकंदर शहरासह उपनगरातील कचऱ्यांचे ढग पाहिले तर महापालिका प्रशासन काय करतं, हा प्रश्न उपस्थित होतोय. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता पवार, कोल्हापूर.